नमस्कार. संस्कृती आणि भ्रमंतीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण अर्थासह श्लोक शिकणार आहोत. संस्कार वर्ग भाग 1. सकाळी म्हणावयाचे श्लोक आणि त्यांचे अर्थ. पहिला श्लोक. पहिला श्लोक म्हणण्यापूर्वी आपण हातांची ओंजळ करायची आहे आणि त्यामध्ये मन एकाग्र करून म्हणायचं आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदः, प्रभाते करदर्शनम. या श्लोकाचा अर्थ आहे, हाताच्या अग्रभागी लक्ष्मी वास करते, हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे आणि मूळ भागात गोविंद आहे. म्हणून सकाळी उठल्यावर आधी हाताचे दर्शन घ्यावे. श्लोक दुसरा. हा श्लोक म्हणण्यापूर्वी आपण भूमातेला म्हणजे जमिनीला स्पर्श करायचा आहे. समुद्रवसने देवी, पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्श क्षमस्व मे. याचा अर्थ, समुद्ररूपी वस्त्र धारण केलेल्या, पर्वतरूपी स्तन असलेल्या आणि भगवान श्री विष्णूची पत्नी असलेल्या हे पृथ्वीदेवी, मी तुला नमस्कार करते. तुला माझ्या पायांचा स्पर्श होणार आहे, त्यासाठी तू मला क्षमा कर. आता तिसरा श्लोक. तिसरा श्लोक हा आपण आंघोळ करताना म्हणजेच स्नानाच्या वेळी म्हणावयाचा आहे. गंगे च यमुने चैव, गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधु कावेरी, जलेस्मिन् सन्निधिं कुरु. याचा अर्थ, हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू आणि कावेरी या सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यात या. आता गुढीपाडवा. गुढीपाडवाविषयी आधी आपण माहिती घेऊ. मराठी नववर्षाचा प्रथम दिन म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा प्रथम दिवस आहे. यामागील कथा अशी की प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षे वनवास संपवून लंकेच्या रावणाचा वध करून विजयी होऊन ज्या दिवशी आपल्या अयोध्येला परत आले, तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हा होता. अयोध्या नगरीतील लोकांनी घरोघरी गुढ्या तोरणे उभारून श्रीरामाच्या येण्याचा आनंद व्यक्त केला. म्हणूनच गुढीपाडवा हा सण दरवर्षी साजरा केला जातो. पुढे बघूया. या दिवशी आपण सकाळची सुरुवात जी करतो ती कडुलिंबाचे पान खाऊन. गुढीपाडवा हा वसंत ऋतूचे स्वागत करणारा सण आहे. या दिवशी 3.5 मुहूर्तांपैकी हा एक उत्तम मुहूर्त मानला आहे. या दिवशी नवीन वर्षाच्या पंचांगाची पूजा करतात. दिवसाची सुरुवात मगाशी सांगितल्याप्रमाणे कडुलिंबाचं पान खाऊन केली जाते. ती तशी प्रथा आहे. आता आपण पाहूया गुढीची पूजा कशी करावी. गुढीची पूजा करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागेल याची माहिती घेऊ. गुढी करता बांबूची काठी, तांब्या, कडुलिंबाचा डहाळा, साखरेची गाठी, जरीचा खण, कपडा, फुलांची माळ एवढे साहित्य घेतात. घराच्या मुख्य दारासमोर किंवा खिडकीत 5 ते 6 फूट लांबीच्या काठीला रेशमी वस्त्र, कडुलिंबाचा डहाळा, फुलांचा हार, साखरेच्या गाठी बांधून त्यावर तांब्या पालथा ठेवून गुढी उभारतात. घरासमोर सुंदर रांगोळी काढतात. या दिवशी गोड पदार्थ बनवले जातात. लोक एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. आता आपण माहिती घेणार आहोत गुढीपाडवा शोभायात्रेची. गुढीपाडव्यात शोभायात्रा काढल्या जातात. शोभायात्रा म्हणजे काय? अनेक शहरांमध्ये पारंपरिक वेशभूषा करून ढोल ताशांच्या गजरात लोक गुढीपाडवा शोभायात्रा काढतात. यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे असतात. रस्त्यांना रांगोळ्या काढून सजवले जाते. पाडव्याच्या सकाळी या मिरवणुका काढल्या जातात. संपूर्ण यात्रा उत्साह, जल्लोष, आनंदाने साजरी केली जाते. संपूर्ण वातावरणात उत्साह सामावलेला असतो. आता गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. शुभ गुढीपाडवा. संस्कृती आणि भ्रमंती
या परिवारातर्फे तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. श्लोक आणि गुढीपाडवा यांची PDF हवी असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ईमेलवर मेल करा. तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चैत्र महिन्यात अजून कोणते सण येतात तेही कमेंटमध्ये सांगा. भेटू लवकरच नवीन माहितीसह. तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.